लास्ट लेक्चरमध्ये आपण आलार अँगल फॉर्म्युले स्टडी केले होते. त्याच्या अगोदर आपण स्टडी केले बघा कंपाऊंड अँगल फॉर्म्युले. आता आपण आज आणखीन एक टाईपचा फॉर्म्युले स्टडी करणार आहोत आणि त्याच्यावरचे प्रॉब्लेम्स. ओके, सो आजची डेट आहे 4 मे 2026 आणि आजचा आपला टॉपिक आहे मल्टिपल अँगल फॉर्म्युले. मल्टिपल अँगल फॉर्म्युले. ओके, हे आपल्याला याच्यामध्ये स्टडी करायचं आहे. आता मल्टिपल अँगल फॉर्म्युलेमध्ये काय बघा, लास्ट टाईम आपण स्टडी केलं होतं जनरली आलार अँगल फॉर्म्युले, बरोबर. म्हणजे ते कोणत्या क्वाड्रंटमध्ये येतात, म्हणजे काय चेंजेस होतात आहे की नाही. जे नव्हते त्यांनी ते नोट्स बघून घ्या की आपण कसं स्टडी केलं होतं. आता मल्टिपल अँगल फॉर्म्युले म्हणजे काय की आतापर्यंत आपण जे स्टडी केलं बघा, आपण स्टडी केलं समजा साइन थिटा, इथं थिटा आलता फक्त, कॉस थिटा आहे ना, कोणतीही ट्रिग्नोमेट्रीमध्ये इथं थिटा होता, सिंगल थिटा होता, बरोबर. आता सपोज आता आपल्याकडं समजा जर असं आलं, कन्सिडर करा, मी एक्झाम्पल घेतो आहे, साइन 2 थिटा आला. 2 थिटा म्हणजे काय झालं, इथं थिटाला 2ने मल्टिप्लाय झालं. किंवा साइन 3 थिटा आला, इथं थिटाला 3ने मल्टिप्लाय झालं. एनी कॉस 4 थिटा, त्यानंतर कॉस थिटा बाय 2, थिटा बाय 2 म्हणजे इथं थिटाला 2ने डिवाईड झालं आहे. म्हणजे ज्यावेळेस तुमच्या अँगल थिटाला कोणताही नंबर काय होतो आहे, मल्टिप्लाय होतो आहे किंवा डिवाईड होतो आहे, त्यावेळेस त्या अँगलला म्हणतात मल्टिपल अँगल. काय म्हणायचं आहे त्याला, मल्टिपल अँगल. एनी नंबर काही येऊ द्या, सिंगल थिटाच्या ऐवजी काही येऊ द्या, ठीक आहे, त्याला काय म्हणणार आपण, मल्टिपल अँगल फॉर्म्युला. कळलं आहे काय करायचं आहे, काय असणार आहे याच्यामध्ये आता. म्हणजे तुमचा सिम्पल थिटा ह्या फॉर्ममध्ये आता ट्रिग्नोमेट्री नसणार आहे, तुमची कशी असेल आता इथं मल्टिपलच्या फॉर्ममध्ये असेल. ठीक आहे, यस, कन्सेप्ट समजली तुम्हाला. सिंगल थिटा नसेल तिथं 2 थिटा येईल, 3 थिटा येईल, 4 थिटा येईल, 5 थिटा येईल, ओके, 6 थिटा येईल, एक्सेट्रा. या टाईपचे या टाईपमध्ये तुम्हाला असतील ते. ओके, सो आपल्याला ते फॉर्म्युले 1 बाय 1 स्टडी करायचे. आणि फॉर्म्युले मी एक्सप्लेन करताना तुम्हाला काही एक्झाम्पल पण घेणार आहे की त्या फॉर्म्युलाचा यूज कसा करायचा आहे, ते पण तुमच्या लक्षात येऊन जाईल लगेच. ठीक आहे, ओके. सो पहिला फॉर्म्युला आहे आता माझा इथं साइन 2 थिटा. ठीक आहे, लिस्ट ऑफ फॉर्म्युले चालू झालं बरं का आपलं. आता साइन 2 थिटा, साइन 2 थिटाचा फॉर्म्युला आहे 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. ठीक आहे, 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा हा त्याचा फॉर्म्युला झाला. म्हणजे याच्यामध्ये झालं काय, साइन 2 थिटाचा आन्सर आलं 2. ओके, साइन थिटा आणि कॉस थिटा म्हणजे इथं अँगल 2 थिटा होता ओरिजिनल. अँगलकडे बघायचं बघा, बाकी पॅटर्न असंच राहणार आहे, 2 साइन थिटा कॉस थिटा हे आन्सरमध्ये येणार आहे. इम्पॉर्टंट काय आहे की अँगल 2 थिटाचा थिटा झाला म्हणजे हाफ झाला. काय झाला, अँगल हाफ झाला. ओके, मग आता मला सांगा, समजा सिमिलरली जर मी इथं असं लिहिलं रे, फॉर एक्झाम्पल म्हणून लिहितो मी, पेनचा कलर चेंज करतो. फॉर एक्झाम्पल सपोज आता जर इथं मी असं लिहिलं रे साइन 4 थिटा, तर आपला फॉर्म्युला कसा तयार होईल, साइन 4 थिटा तयार होईल बघा. इथं 2 तर येणारच आहे, इथं साइन येणारच आहे, बरोबर. आणि इथं मल्टिप्लिकेशनमध्ये पुढं कॉस पण येणार आहे, पण अँगल किती होईल. सो अँगल काय होईल हे बघा रे, आता अँगल किती दिला आहे तुम्हाला, 4 थिटा दिला आहे, बरोबर. 4 थिटाचा हाफ किती असतो, तुम्ही बोलू शकता बघा, 2 थिटा किती असतो, बरोबर, 2 थिटा. म्हणजे आला साइन 2 थिटा कॉस 2 थिटा. समजलं काय झालं, 4 थिटाचा अँगल माझा झाला इथं 2 थिटा, अँगल हाफ झाला, करेक्ट. चला अजून एक एक्झाम्पल बघूया. साइन, आता समजा साइन करा कन्सिडर की 3 थिटा आहे, बरोबर. आता मला इथं वरचाच फॉर्म्युला वापरायचा बघा, साइन 2 थिटाचा फॉर्म्युला. सो काय होईल इथं, इथं 2 आला, आता साइन, अँगल हाफ होणार आहे. ओके, अँगल हाफ होते म्हणजे काय असतं, ते अँगलला 2ने डिवाईड करणे. आता इथं मी 4ला 2ने डिवाईड केलं तर माझा 2 नंबर आला, म्हणून मी डायरेक्ट इथं 2 लिहिला, इथं 2 लिहिला, बरोबर आहे. पण आता 3ला काय 2ने कम्प्लीट डिव्हिजन जात नाही, मग कसं लिहायचं त्याला, 3 थिटा बाय 2. कसं लिहिलं, 3 थिटा बाय 2 कॉस 3 थिटा बाय 2. झाला का अँगल हाफ. ओरिजिनल अँगल होता 3 थिटा, आता किती झाला तो 3 थिटा बाय 2, 3 थिटा बाय 2 हाफ होणे. ओके, पुढचं एक्झाम्पल घेऊया आपण. समजा तुम्हाला दिलं आहे साइन 5 थिटा.
आता सांगा रे काय होईल साईन 5 थिटाचं. 2 यस बोला 2 साईन 5 थिटा बाय 2, कारण 5 ला पण 2 ने कम्प्लीट डिव्हिजन जात नाही. सो हे झालं 5 थिटा बाय 2 कॉस 5 थिटा बाय 2. बरोबर. चला समजा आणखी नाही घेतलं साईन 8 थिटा. याचा काय आन्सर येईल मला 2 साईन 4 थिटा इंटू कॉस 4 थिटा. बरोबर. अँगल हाफ झाला का बघा. इथं 5 थिटा होता, अँगल झाला 5 थिटा बाय 2 5 थिटा बाय 2. बरोबर. इथं अँगल होता 8 थिटा, आता अँगल किती झाला 4 थिटा, अँगल झाला 4 थिटा. आता सपोज असेल साईन थिटा. ठीक आहे. मग साईन थिटाचं काय होईल 2 साईन, याचा परत अँगल हाफ होईल साईन थिटा बाय 2 कॉस थिटा बाय 2. कळलं. इथं फक्त अँगल काय होतील आपले हाफ होतील. हे बघा इथं अँगल होता थिटा, अँगल झाला हाफ थिटा बाय 2 थिटा बाय 2. हाफ होणे म्हणजे 2 ने डिवाइड करणे थोडक्यात. कम्प्लीट डिव्हिजन जात असेल तर कम्प्लीट लिहा. जसं इथं 8 थिटाचं मी 4 थिटा लिहिलं. ओके. आणि जर कम्प्लीट डिव्हिजन जात नसेल तर डिवाइडेड बाय 2. ओके. हा झाला माझा साईन 2 थिटाचा पहिला फॉर्म्युला. कळालं हे. ओके. आता दुसरा फॉर्म्युला टॅनच्या फॉर्ममध्ये आहे. साईन 2 थिटाचा फॉर्म्युला आहे 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. हा टॅनच्या फॉर्ममध्ये फॉर्म्युला बघा 2 टॅन थिटा. इथं परत तुम्ही अँगल चेक करा. अँगल 2 थिटा, इथं थिटा, इथं थिटा. ओके. मग आता बघा इथं पण सेम तसंच होईल. जर मी एखादं एक्झाम्पल जर घेतलं, समजा इथं मी घेतला साईन 4 थिटा, तर 2 थिटाचा फॉर्म्युला वापरताना काय होईल 2 टॅन 2 थिटा. बरोबर. 4 थिटाचा 2 थिटा झाला आणि 1 प्लस टॅन स्क्वेअर 2 थिटा. इथं झाला बघा अँगल हाफ, अँगल हाफ, अँगल हाफ होत असतो. ठीक आहे. आता चला मला तुमच्यापैकी कोणतरी आन्सर सांगा. समजा मी इथं दिलं साईन 3 थिटा. सो काय येईल इथं फॉर्म्युला बोला मला. हा 2 टॅन थिटाचा फॉर्म्युला वापरायचा. 2 टॅन यस अँगल किती होईल हाफ होईल. हाफ म्हणजे किती 3 थिटा बाय 2. बरोबर. बरोबर. आणि तो 1 प्लस टॅन स्क्वेअर 3 थिटा अपॉन 2. करेक्ट का. तिथं पण तुमचा अँगल काय झाला हाफ झाला. ठीक आहे. सो ह्या टाईपचा तुमचा आन्सर असेल. ठीक आहे. हे झाले साईनचे 2 फॉर्म्युले. असाच पॅटर्न पुढं असणार आहे बघा. ठीक आहे. आता याच्यामध्ये मी तुम्हाला सगळ्यात शेवटी लिस्ट करून देईल की काय काय फॉर्म्युले आहेत ते टोटल. आता तिसरे. आता कॉसचे 4 फॉर्म्युले आहे बघा. टोटल 4. कॉस 2 थिटा याचा फॉर्म्युला आहे कॉस स्क्वेअर थिटा मायनस साईन स्क्वेअर थिटा. ओके. कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला काय आहे कॉस स्क्वेअर थिटा मायनस साईन स्क्वेअर थिटा. इथं होता 2 थिटा. सॉरी this is a 2 theta. ओके. इथं थिटा, इथं थिटा, अँगल हाफ झाला परत. म्हणजे तुम्ही याचं काही पण लिहा बघा नाही का. समजा आता मी इथं लिहिलं एक्झाम्पलसाठी कॉस स्क्वेअर समजा कन्सिडर करा 5 थिटा. मग याचा आन्सर काय होईल अँगल परत हाफ होईल म्हणजे कॉस स्क्वेअर 5 थिटा बाय 2 मायनस साईन स्क्वेअर 5 थिटा बाय 2. ओके. मी काय करतो कॉसचे सगळे फॉर्म्युले लिहून घेतो आणि मग एक खटे आपण एक्झाम्पल घेऊया आणि 4ही फॉर्ममध्ये लिहूया. कॉसचे टोटल 4 फॉर्म्युले आहेत. मी सगळे लिहून टाकतो तुमच्या समोर इथं आणि मग त्याचा एक्झाम्पल घेतो मी ह्या बाजूला. त्यानंतर आहे कॉसचा फॉर्म्युला नंबर 4 सेम कॉस 2 थिटा. आता पहिला फॉर्म्युला कॉस आणि साईन दोन्ही फॉर्ममध्ये आहे. दुसरा फॉर्म्युला फक्त कॉसच्या फॉर्ममध्ये. तो फॉर्म्युला येतो 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1. ठीक आहे ना. या सगळ्यांचं प्रूफ आपण स्टडी करणार आहोत. याची काळजी नका करू तुम्ही. या सगळ्यांचा प्रूफ आपण स्टडी करणार आहोत. तर मी तुम्हाला अगोदर फक्त सांगतोय काय की कसे यूज होत आहेत फॉर्म्युले. ओके. नंबर 5 पुढचा फॉर्म्युला आहे कॉस 2 थिटा साईनच्या फॉर्ममध्ये 1 मायनस 2 टाइम्स साईन स्क्वेअर थिटा.
ओके. आणि नंबर 6 आहे कॉस टू थिटा टॅनच्या फॉर्ममध्ये. ओके, टॅनच्या फॉर्ममध्ये आहे हा फॉर्म्युला 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. सो कन्सेप्ट इज व्हेरी व्हेरी सेम. अँगल तुमचे काय होतात, हाफ होत आहेत. इथं 2 थिटा होता, थिटा झाला, 2 थिटा होता, थिटा झाला, 2 थिटा होता, थिटा थिटा झाला. ओके, पहिला फॉर्म्युला कॉस आणि साईनच्या फॉर्ममध्ये आहे. ओके, दुसरा फॉर्म्युला कॉसच्या फॉर्ममध्ये आहे फक्त, तिसरा फॉर्म्युला साईनच्या फॉर्ममध्ये आहे, आणि चौथा फॉर्म्युला तुमचा कोणाच्या फॉर्ममध्ये आहे तर थिटाच्या फॉर्ममध्ये आहे. ठीक आहे. आता समजा मी इथे एक एक्झाम्पल घेतलं. इथं एक्झाम्पल घेतो बघा मी. समजा तुमच्याकडे दिलेलं आहे त्यांनी कॉस थिटा. मला हे कॉस थिटा लिहायचं आहे बघा ह्या 4 फॉर्म्युल्यामध्ये. ओके, आता पहिलं काय होईल बघा, कॉस थिटा इज इक्वल टू, पहिला काय फॉर्म्युला वापरला आहे मी इथं, कॉस स्क्वेअर थिटा मायनस साईन स्क्वेअर थिटा, अँगल हाफ होणे. मग इथं काय लिहिणार मी, कॉस स्क्वेअर, सांगा थिटाचा हाफ किती, थिटा बाय 2 बरोबर, मायनस साईन स्क्वेअर, थिटाचा हाफ किती परत, थिटा बाय 2 बरोबर. हे झालं थिटा बाय 2, थिटा बाय 2. आता सेम मला लिहायचा तो कॉसच्या फॉर्ममध्ये, म्हणजे दुसरा कॉस थिटा इज इक्वल टू, आता कोणत्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे, 2 कॉस स्क्वेअर थिटा, म्हणजे कॉसच्या फॉर्ममध्ये काय येईल, कोण सांगताय मला, 2, फक्त अँगल चेंज होतं आहे, बाकी काही चेंज नसतं होतं या फॉर्म्युल्यांमध्ये. हां, अँगल हाफ होईल. सांगा थिटाचा हाफ किती परत, थिटा बाय 2. सो काय झालं बघा, हा 2 टाइम्स कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 मायनस 1. हे झालं माझा आन्सर. करेक्ट. ओके, नंबर 3. आता तिसऱ्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे बघा, 1 मायनस 2 साईन स्क्वेअर थिटाच्या फॉर्ममध्ये. सेम कॉस थिटा इज इक्वल टू, सांगा काय येईल, बाकी सेम राहतं रे, फक्त अँगल चेंज होत असतो. 1 मायनस 2ला 2, इथं साईन स्क्वेअरला साईन स्क्वेअर बरोबर. आता इथं अँगल, येस, अँगल काय होईल परत, थिटा बाय 2, कारण मी एकच घेतला आहे ना, सो अँगल हाफ करायचे फक्त तुम्हाला. आणि नेक्स्ट कॉस थिटा, आता कोणाच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे मला, टॅनच्या फॉर्ममध्ये. मग काय होईल तो टॅनच्या फॉर्ममध्ये, म्हणजे शेवटचा 1 मायनस, हां, थिटा बाय 2 अपॉन 1 प्लस थिटा बाय 2 बरोबर. अँगल, येस, अँगल व्हायला हाफ. चला सेकंड एक्झाम्पल घेतो ह्याच फॉर्म्युल्यावरती. समजा तुम्हाला आता दिला आहे कॉस 4 थिटा बरोबर, 1 बाय 1 अगेन. सो कॉस 4 थिटा, पहिला बघा कॉस आणि साईनच्या फॉर्ममध्ये, अँगल हाफ होईल, म्हणजे काय होईल, पहिला म्हणजे बघा इथून चेक करायचा, नंबर 3 अगोदर, त्यानंतर 4 नंबर, त्यानंतर 5 नंबर, त्यानंतर 6 नंबर, असे चेक करायचे. हां, सांगा कॉस 4 थिटा, पहिला काय होईल सांगा, अँगल हाफ होईल. 4 थिटाच्या हाफ किती मला सांगा, बस मग 2 थिटा लिहायचं बघा. बाकी पॅटर्न ॲज इट इज, म्हणजे कॉस स्क्वेअर 2 थिटा मायनस साईन स्क्वेअर 2 थिटा बरोबर. हे झालं पहिलं. समजा आता कॉसच्या फॉर्ममध्ये काय येईल, 2 कॉस स्क्वेअर 2 थिटा मायनस 1 बरोबर. तिसरं कॉस 4 थिटा, पुढं काय येईल, 1 minus 2 sin square 2 थिटा बरोबर, 2 साईन स्क्वेअर 2 थिटा. ते व्यवस्थित देतो मी, ते थोडंसं हे झालं बरोबर. ओके, आणि लास्ट टॅनच्या फॉर्ममध्ये काय येईल, 1 minus tan square 2 theta. 2 थिटा अपॉन 1 plus tan square 2 theta. 2 थिटा. ओके, इथं मला 4 लिहायचं राहिला, मी ते 2 लिहिलं. कळलं का रे तुम्हाला हे व्यवस्थित. आता समजा एक्झाम्पल 3 घेतो, चला, कॉस 5 थिटा, सांगा रे पहिलं काय येईल, मग फास्ट सांगा. आता कॉस 5 थिटा इज इक्वल टू, अगोदर कॉसच्या फॉर्ममध्ये, कॉस आणि साईनच्या फॉर्ममध्ये, मग कॉस, मग साईन, आणि मग टॅनच्या फॉर्ममध्ये. बघ हे बरं इथं दिसतंय तुम्हाला ना. आता एक्झाम कॉस स्क्वेअर Cos 4 किती, पुढं 5 थिटाचा हाफ किती, theta by 2. बरोबर, 5 थिटा बाय 2 मायनस साईन स्क्वेअर 5 थिटा बाय 2. दुसरा फॉर्म्युला कॉस 5 थिटा, सॉरी, कॉस 5 थिटा
टू टाइम्स कॉस स्क्वेअर. सांगा इथं बॉक्समध्ये काय लिहू? 5 theta upon 2. बरोबर, 5 थिटा अपॉन 2 अँगल त्याचा. सांगा परत इथं बॉक्समध्ये काय लिहू? 5 theta upon 5 थिटा अपॉन 2. करेक्ट. five theta upon 2. 5 5 थिटा theta upon 2. 5 थिटा अपॉन 2. बरोबर. कळलं का सगळ्यांना आता हे मग? ओके, हे झाले कॉसचे. बघा साईनचे दोन फॉर्म्युले. 2 थिटा फक्त आपण रेफरन्सला दिला, साईन 2 थिटा कॉस थिटा, हे तुम्हाला कळण्यासाठी की अँगल हाफ होत आहेत म्हणून. ओके, आता टॅन 2 थिटाचा एक फॉर्म्युला आहे बघा. किती नंबर आता आपलं? 7 नंबर. ओके, टॅन 2 थिटा याचा फॉर्म्युला आहे. टॅन 2 थिटा तुम्हाला माहिती आहे कोणाचा रेशो असतो? तो साईन अपॉन कॉस. चला मी इथं देतो साईन 2 थिटा अपॉन कॉस 2 थिटा. बघा दोघांचे फॉर्म्युले टॅनच्या फॉर्ममध्ये लिहायचे. हे बघा साईन 2 थिटाचा फॉर्म्युला काय आहे टॅनच्या फॉर्ममध्ये? साईन 2 थिटा इथं आहे वरती. यांना आहे ना मी बॉक्स करतो बघा. हे फॉर्म्युले आहे ॲक्च्युअल. मी तुम्हाला लिस्ट करून देणार आहे पूर्ण. आता फक्त आपण डिस्कस काय करतो की फॉर्म्युले यूज कसे होत आहेत, यूज कसे करायचे असतात ते, आणि यांचं प्रूफ पण बघायचं आहे आपल्याला लगेच. ओके, हे 4 आहेत कॉसचे. ओके, हे बघा साईन 2 थिटाचा फॉर्म्युला आहे 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. आणि कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला आहे 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. मग साईन 2 थिटा मी इथं लिहिला 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. आणि खाली कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला लिहितो मी 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. सो न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे रे. हा आणि हा कॅन्सल झाला. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. सो तुमचा आन्सर राहणार आहे 2 टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. दिस इज द फॉर्म्युला ऑफ टॅन 2 थिटा. 2 टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा हा फॉर्म्युला आहे. ओके, आता हे जे 7 फॉर्म्युले जे आपण बघितले बघा, याच्यामध्ये ॲडिशनल 2 एक येणार आहेत फॉर्म्युले. ठीक आहे, असे आपल्याला टोटल 9. आणि साईन 3 थिटा आणि कॉस 3 थिटा असे आणखीन 2 वाढतील. ठीक आहे, आणि टॅन 3 थिटा 3 थिटाचे फॉर्म्युले आपले अजून राहतील, त्यांचे पण सेपरेट फॉर्म्युले आहेत. अगोदर आपण काय करू, ह्या सगळ्या फॉर्म्युलांचं प्रूफ बघू. ओके, चलो प्रूफ. आता प्रूफ ऑफ द फॉर्म्युले. सो पहिला आहे साईन 2 थिटा. काय फॉर्म्युला हा? 2 साईन थिटा इंटू कॉस थिटा. याचा आपल्याला प्रूफ बघायचा आहे. ओके, हे स्टेटमेंट आहे. समजा मायक्रोफोन ऑफ ठेवा बघा, फक्त बोलतानीच मी विचारल्यावरतीच ऑन करत चला. ठीक आहे, सो इथं मी लेफ्ट हँड साईड लिहिली. लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू काय आहे? साईन 2 थिटा. साईन 2 थिटाला मी कसं लिहू शकतो रे? 2 थिटा म्हणजे तो थिटा प्लस थिटा आहे, बरोबर. आता इथं मला वापरायचा आहे कंपाऊंड अँगल फॉर्म्युला, जे आपण स्टडी केलेलं आहे. पहिल्या थिटाला समजा तुम्ही कन्सिडर करा ए, दुसऱ्या थिटाला तुम्ही कन्सिडर करा बी. ठीक आहे, आपल्याकडं फॉर्म्युला आहे एक साईन ए प्लस बी. काय फॉर्म्युला आहे साईन ए प्लस बी? sin A into cos B plus cos A into sin B. गुड. साईन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू Cos A into sin B. साईन बी, बरोबर. आता हे दोन्ही थिटा थिटा आहे बघा, म्हणजे एच्या जागेवरती पण मला थिटा लिहायचा आहे, बीच्या जागेवरती पण मला थिटा लिहायचा आहे, बरोबर. साईन थिटा इंटू कॉस थिटा प्लस कॉस थिटा इंटू साईन थिटा. एकच मिनटा. साईन थिटा इंटू कॉस, स्क्रीन दिसते हां. साईन थिटा इंटू कॉस थिटा प्लस कॉस थिटा इंटू
साईन थिटा. यालाच तुम्ही असं लिहू शकता का रे, मल्टिप्लिकेशनमध्ये ना तुम्ही टर्म इंटरचेंज करू शकता. म्हणजे मी साईनला आधी लिहितो आणि कॉसला नंतर लिहितो, बरोबर. याचा आन्सर काय होईल रे, साईन थिटा इंटू कॉस थिटा प्लस साईन थिटा इंटू कॉस थिटा, म्हणजे 2 टाइम्स काय झाला हा, 2 टाइम्स साईन थिटा इंटू कॉस थिटा. कसं, जसं एक्स प्लस एक्स किती असतं बोला त्यांनी, यस 2x. सेम सेम तसं साईन थिटा प्लस साईन थिटा 2 साईन थिटा. तसंच हे काय मग साईन थिटा इंटू कॉस थिटा प्लस साईन थिटा इंटू कॉस थिटा. दोन सेम टर्म आहे, दोन सेम टर्मची ॲडिशन 2 टाइम्स झालं इथं. ओके, आला का RHS? म्हणजे RHS म्हणजेच आपला फॉर्म्युला आला. ओके, बरोबर. सो दिस इज द फॉर्म्युला. हा आपण प्रूव्ह केला बघा पहिला. ओके, आता इथूनच मी सेकंड फॉर्म्युला प्रूव्ह करणार आहे याच स्टेटमेंटपासून. ठीक आहे, आता सेकंड फॉर्म्युला काय प्रूव्ह करायचं आपल्याला, साईन 2 थिटाचाच फॉर्म्युला आहे. काय साईन 2 थिटाचा फॉर्म्युला दुसरा टॅनच्या फॉर्ममध्ये, 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. मी परत LHS घेतो. आपली LHS काय आहे, साईन 2 थिटा, बरोबर. आणि साईन 2 थिटाचा फॉर्म्युला मी वरती काय आणला आहे, 2 साईन थिटा इंटू कॉस थिटा. आता हे बघा रे, यांचा डिनॉमिनेटर काहीच नाही, म्हणजे किती असतो तो, 1 असतो. ओके, इथं मी डिनॉमिनेटरला काय करतो, 1 लिहितो. चालतं नाही हे, पण डिनॉमिनेटरला कुणीच नाही म्हणजेच 1 असतो तो. आणि आपल्याकडे एक आयडेंटिटीचा फॉर्म्युला आहे रे. काय फॉर्म्युला आहे बघा, 2 साईन थिटा इंटू कॉस थिटा. आपल्याकडं आयडेंटिटीचा फॉर्म्युला आहे साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा. म्हणजे मी तर ॲक्च्युअलमध्ये काय केलं, हा जो 1 होता ना 1 डिनॉमिनेटरला, त्या 1च्या जागेवरती पुट केला साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा. त्याची व्हॅल्यू किती होईल, 1 होईल. समजलं काय केलं इथं. आता आपल्याला आन्सर बघा हे आणायचं आहे, 2 टॅन थिटा. टॅन थिटा वरती पाहिजे आणि खाली 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. सो काय करा बघा, हे कळलं का, इथं मी मार्क करून ठेवतो. इथं जो डिनॉमिनेटरला 1 होता त्या 1च्या जागेवरती मी काय आणला, साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा, कारण आपल्याकडे तो फॉर्म्युला आहे. ओके, आता मी इथं लिहितो डिवायडिंग थ्रू आउट बाय. हे बघा रे, इथं मला 1 पाहिजे ना, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा आहे, बरोबर. मग डिवाइड टॅन कधी येईल, कॉसने डिवाइड केल्यावरती. आपण प्रूफमध्ये काही क्वेश्चन्स बघितले होते. सो मी डिवाइड करतो थ्रू आउट बाय कॉस स्क्वेअर थिटा. म्हणजे होईल काय, वरती 2 साईन थिटा इंटू कॉस थिटा आहे, त्याला आपण डिवाइड केलं कॉस स्क्वेअर थिटाने. आणि होल इक्वेशन म्हणजे खाली कोण आहे, साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा. इथं प्लस आहे बघा खाली, याला पण मी डिवाइड कशाने करणार आहे, कॉस स्क्वेअर थिटाने. सो इज इक्वल टू, आता इथं होईल काय बघा, कॉस स्क्वेअर ना हा, सो इथलचा एक कॉस, समजा हा 2 आणि इथलचा कॉस काय झाला, कॅन्सल झाला. म्हणजे राहिलं कोण, वरती राहिला 2 साईन थिटा आणि खाली फक्त कोण राहिला, कॉस थिटा. ओके, आता इथं डायरेक्ट कॅन्सल नाही होणार, कारण मध्ये प्लस साईन आहे. अगोदर तुम्हाला हा डिनॉमिनेटर दोघांसाठी सेपरेट करावं लागेल. म्हणजेच काय, साईन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा प्लस मध्ये प्लस साईन आहे ना हे प्लस, आणि इथं कॉस स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा. सो येईल काय बघा, आता इथं 2 साईन अपॉन कॉस, कोणाचा फॉर्म्युला आहे रे, टॅन करेक्ट, टॅन. इथं आला बघा टॅन थिटा डिवायडेड बाय, इथं साईन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर म्हणजेच कोण, टॅन स्क्वेअर. आणि इथलचा कॉस स्क्वेअर थिटा आणि कॉस स्क्वेअर थिटा कॅन्सल होईल, राहिला किती, 1. म्हणजेच तुमचा फॉर्म्युला काय तयार झाला, आता वरती आला 2 टॅन थिटा आणि डिनॉमिनेटरला 1ला आधी लिहितो मी, 1 प्लस, एकच मिनटं, प्रोग्राम चालू आहे वाटतं. 2 टॅन थिटा अपॉन, इथं होईल 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. ओके, दिस इज इक्वल टू RHS. आले का दोन्ही फॉर्म्युले बघा.
पहिला फॉर्म्युला प्रूव्ह करायचा होता आपल्याला 2 sin थिटा इंटू कॉस थिटा. दुसरा फॉर्म्युला आपल्याला प्रूव्ह करायचा होता sin थिटा इज इक्वल टू 2 tan थिटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर. मी कंपाऊंड अँगल फॉर्म्युले, काही आयडेंटिटी फॉर्म्युले, ठीक आहे ना, या मेथडने जाऊन ते क्वेश्चनचे आन्सर आणून राहिलो. 2 झाले प्रूफ. आता पुढचे 4. तिसरा फॉर्म्युला आपल्याला प्रूव्ह करायचा आता कॉसचा. कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला, त्याच्यामध्ये 4 फॉर्म्युले दिले बरोबर. यातला पहिला कोणता आहे? कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. ठीक आहे. याला मी परत कोणत्या फॉर्म्युल्याने आणणार आहे? कंपाऊंड अँगल फॉर्म्युल्याने. सो LHS आहे कॉस 2 थिटा. मला सांगा कॉस 2 थिटा लिहायचा कसा परत? थिटा प्लस थिटा, कळतंय ना? एक्स प्लस एक्स मी तुम्हाला सांगितलं बघा, जसं 2x, तसं थिटा प्लस थिटा किती? 2 थिटा. हा जो 2 थिटा आहे तो मी थिटा प्लस थिटा लिहिला. सो आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे रे आता. चला तरी तुम्ही कॉस ए प्लस बी, कोण सांगतं मला हा फॉर्म्युला कॉस ए प्लस बीचा? पाठ नसेल तर बघून सांगा. cos A into cos B minus sin A into sin B. करेक्ट. कॉस ए इंटू कॉस बी मायनस साइन ए इंटू साइन बी. बरोबर. आता तुम्ही जर इथं जर व्यवस्थित जर बघितलं ना, तर तुमचा थिटा पहिला ए आणि दुसरा थिटा काय आहे? बी आहे. म्हणजे थिटाच्या ए आणि बीच्या जागेवर तुम्हाला थिटा थिटाच पुट करायचा आहे. म्हणजे येईल काय बघा आपलं, हे तुमचं हे आपण यूज केलं बरं का, ठीक आहे ना. सो कॉस एच्या जागेवरती थिटा म्हणजे कॉस थिटा मायनस साइन थिटा इंटू साइन थिटा. मग सांगा रे, कॉस थिटा इंटू कॉस थिटा काय होईल? 2 cos theta. 2 कॉस थिटा होईल का कॉस स्क्वेअर थिटा होईल? Cos square theta. कॉस स्क्वेअर थिटा, कारण हे मल्टिप्लिकेशन आहे. ॲडिशन जर असते ना कॉस थिटा प्लस कॉस थिटा तर ते झालं असतं 2 कॉस थिटा. पण हे कॉस थिटा इंटू मल्टिप्लिकेशन आहे ना, सो हे होईल कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन थिटा इंटू साइन थिटा. Sin square theta. साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू RH. दिस इज आलं का पहिलं बघा. कॉस थिटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. सोपं असतं बघा खूप. ठीक आहे. आता चौथा फॉर्म्युला मला प्रूव्ह करायचा आहे परत. सो कॉस 2 थिटा इज इक्वल टू काय तो कॉसच्या फॉर्ममध्ये, म्हणजे 2 टाइम्स कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1. आता हा फॉर्म्युला प्रूव्ह करण्यासाठी मी घेतली बघा LHS आहे कॉस 2 थिटा आणि कॉस 2 थिटाची व्हॅल्यू मी पुट करतोय कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. ठीक आहे. कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा मी इथं पुट केलं. आता गोष्ट समजून घ्यायची इथं व्यवस्थित. हे कुठून आलं? कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा वरच्या फॉर्म्युल्यात मी प्रूव्ह केलं आहे. आता मला आन्सर कशामध्ये आणायचं आहे बघा? कॉसमध्ये आणायचं आहे. फक्त कॉस राहिला पाहिजे, साईन नको आहे. मग ऑलवेज लक्षात ठेवा, जे आपण प्रूव्ह दॅटचे पण क्वेश्चन्स बघितले काही आपण शुक्रवारी शनिवारी गुरुवारी है ना, गुरुवारी बघितले मला असं वाटतं, गुरुवार. तर त्यामध्ये साईनचं कन्वर्जन मला जर कॉसमध्ये करायचं असेल किंवा कॉसचं कन्वर्जन जर मला साईनमध्ये करायचं असेल तर आयडेंटिटी फॉर्म्युला वापरायचा. ओके. आपल्याकडं आयडेंटिटी फॉर्म्युला काय आहे या दोघांचा? साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा, याची व्हॅल्यू 1 आहे. बरोबर. मग मी साइन स्क्वेअर थिटाच्या जागेवरती काय पुट करू शकतो? कॉसला इकडं पाठवा, 1 मायनस. Cos square theta. बरोबर. म्हणजेच काय होईल बघा, इथं आला माझा कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू बघा, साइन स्क्वेअर थिटा दिसतो का? याची व्हॅल्यू काय पुट करायची मला? 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. ओके. पण ही व्हॅल्यू मला जॉईन करण्यासाठी काय करावं लागेल? सगळ्यात अगोदर ब्रॅकेट टाकावं लागेल. ब्रॅकेट का टाकायचं आहे? ब्रॅकेट म्हणजेच काय होईल, इथं तुम्हाला काय करायचं आहे बघा, 1, कारण मायनसने पुढचे साईन चेंज होत असतात ना रे. मायनस जर आपण पुट केला तर पुढचे साईन काय होत असतात? चेंज. म्हणून मी इथं 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटाला ब्रॅकेट टाकला. डायरेक्ट ओपनली टाकायचं नाही बरं का रे, कारण मध्ये मायनस साईन आहे. मायनस साईन आल्यावरती ऑलवेज ब्रॅकेट आला पाहिजे. ही सवय लावून घ्या व्यवस्थित. सो इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 आणि हा मायनस आणि हा मायनस मायनस मल्टिप्लिकेशनमध्ये प्लस, ते झालं साइन स्क्वेअर सॉरी कॉस स्क्वेअर थिटा मायनस प्लस कॉस स्क्वेअर थिटा. आता हे बघा रे, इथं पण कॉस स्क्वेअर थिटा आलाय प्लस इथं पण कॉस स्क्वेअर थिटा आलाय. सांगा कॉस स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा काय लिहू? 2 cos square theta.
बरोबर 2 कॉस स्क्वेअर थिटा आणि हा -1 आला का बघा RHS हेच लागत होतं ना आपल्याला. सो इज इक्वल टू RHS. बघा किती सोपं आहे प्रूव्ह करायला हे. कंपाऊंड अँगल फॉर्म्युले आणि अलाड अँगल सॉरी आयडेंटिटी फॉर्म्युले एवढं मी वापरतोय. ठीक आहे, हे झालं नंबर 4. आता नंबर 5. नंबर 5चा फॉर्म्युला काय आहे आपला. नंबर 5चा फॉर्म्युला आहे cos 2 theta इज इक्वल टू 1 मायनस 2 टाइम्स साइन स्क्वेअर थिटा. आता मला आन्सर आणायचं आहे साईनमध्ये. मी घेतली बघा LHS आहे cos 2 थिटा आणि cos 2 थिटाची व्हॅल्यू मला काय लिहायची आहे 1 मायनस सॉरी आपण जो प्रूव्ह केलं ना पहिलं काय प्रूव्ह केलं बघा. cos 2 थिटा किती असतो cos स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा बघा इथं. बरोबर इथं तुम्ही cos स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. आता मला इथं कॉसची टर्म नको आहे बघा. मला कॉसची टर्म नको आहे कारण मला आन्सर कशामध्ये आणायचं आहे फक्त साईनमध्ये. सो परत मला आयडेंटिटी फॉर्म्युला वापरायचा बघा जो इथं मी वापरला होता. कोण सांगता रे काय लिहू मी तिथं कॉसच्या जागेवरती. मला तो कॉस स्क्वेअर काढून टाकायचा. आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे बघा साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 आहे. देअरफॉर मग कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय येईल 1 minus sin square theta. व्हेरी गुड 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. काय येईल तिथं 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. म्हणजेच मी इथं लिहिलं बघा कॉस स्क्वेअर थिटा जागेवरती 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा आणि पुढं हा मायनस साइन स्क्वेअर थिटा ॲज इट इज. सांगा रे सायन्स मायनस साइन स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा किती वेळेस 2 टाइम्स. बरोबर ना. समान चिन्हांची बेरीज करावी. सो मायनस साइन स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा किती झाला -2 टाइम्स साइन स्क्वेअर थिटा. आले की RHS बघा किती लवकर आली. ओके दिस इज द cos 2 थिटा. येस कळलं का सगळ्यांना. कळलं आहे सगळ्यांना. कळलं असेल तर लाईक करा. गुड समृद्धी अजून ओके तन्वीनला समजलं आहे. अमृता त्यानंतर नागुल. ओके अरे ही वैष्णवी झालती ना जॉईन. वैष्णवीला नाही कळलं का. वैष्णवी सर मला ते थोडं नाही कळलं. काय नाही कळलं मला सांगा कोणती स्टेप्स वगैरे. अच्छा स्टेप ते मी मागचं लेक्चर एक अटेंड नव्हतं केलं ना. हां 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 ओके त्या नोट्स मी वगैरे करते. हां ते नोट्स वगैरे बघून घ्या. अवघड नाही बघा. हे बघा LHS घेतली मी cos 2 थिटा जागेवर काय पुट केला cos स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा पुट केला. ठीक आहे. तर मला हे कळालंय हा. वरती ते स्टार्टिंगला मी जॉईन झाले त्यावेळेस तुम्ही जे अच्छा केलं अच्छा ना, अच्छा ते स्टार्टिंगचं गेलं आहे का. ओके 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 तुम्हाला यूट्यूबची आपली ही माहिती ना तिथं थोडंसं व्हिडिओ हो, बघा. हां व्हिडिओ बघा स्टार्टिंगचा आणि काय करायचं आहे स्टार्टिंगचे नोट्स बघा. जरी नाही कळलं तर मग मला वाटलं तर मग तुम्ही कॉल करू शकता. ठीक आहे. सर कसं आलं मला विचारायला. ओके आता नंबर 6 रे. आज बघा कोण कोण प्रेझेंट आहे. नागुल प्रेझेंट आहे, तन्वीन आहे, त्यानंतर वैष्णवी आहे, अमृता आहे, त्यानंतर प्राजक्ता आहे आणि समृद्धी आहे. ओके मला वाटतं कुणाल जॉईन झाला तर परत लेफ्ट झाला वाटतं तो. आणि आपली अजून कोण एक नाही झाली बघा जॉईन. प्राजक्ता तर आहे. ठीक आहे अजून एक आहे बघा मी आता नाव आठवना मला. ते एक जॉईन नाही झालं. ओके आता नंबर 6. आता नंबर 6 मध्ये आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे बघा. cos 2 थिटा झालं हे. आता cos 2 थिटाचा फॉर्म्युला कोणाच्या फॉर्ममध्ये तर टॅनच्या फॉर्ममध्ये. म्हणजे काय फॉर्म्युला आहे तो 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. हे मला प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे. आय एम टेकिंग द LHS. मी पुढच्या पानावर घेतो बरं का याला. आणि तर आता पेज संपत चाललं आहे. मी पुढच्या पेजवरती घेतो याला प्रूव्ह करण्यासाठी. मी वाटलं तर फॉर्म्युला परत लिहितो. काय फॉर्म्युला आहे आपल्याकडं फायनल cos 2 थिटा इज इक्वल टू 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. हे मला प्रूव्ह करायचं आहे. सो आय एम टेकिंग द LHS काय आहे cos 2 थिटा. बरोबर. आणि मग cos 2 थिटा मला कोणत्या फॉर्ममध्ये लिहायचा पहिल्या म्हणजे cos स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. ओके आता सेम रे जसं आपण साईनमध्ये प्रूव्ह केलं तसं इथं प्रूव्ह करायचं आहे. सो cos स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा याचा डिनॉमिनेटर काहीच नाही म्हणजे किती असतो रे 1. आता कोण सांगतं रे मी 1च्या जागेवरती काय लिहू. स्क्वेअर थिटा प्लस स्क्वेअर थिटा.
बरोबर, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा किंवा कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा कसंही. ओके, जास्त त्याला डोकं लावायचं नाही, कारण आपल्याकडं फॉर्म्युला आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 असतं. ठीक आहे ना. सो हा 1चं आपण इथं पुट केलं. ठीक आहे. सो इज इक्वल टू, आता काय करायचं बघा, परत मी डिवाइड करणार आहे, मला टॅनमध्ये आन्सर आणायचं ना रे. सो कॉसने डिवाइड करावं लागतं, कधी पण लक्षात ठेवा. जर मला टॅनमध्ये आन्सर आणायचं असेल तर कॉसने डिवाइड करायचं. तिथं कॉस स्क्वेअरची टर्म आहे. सो आय एम रायटिंग हिअर डिवायडिंग थ्रू आउट बाय कॉस स्क्वेअर थिटा. हे बघा रे, इथं कॉस स्क्वेअर थिटा याला डिवाइड केलं मी, कॉस स्क्वेअर थिटा मायनस पुढं होता साइन स्क्वेअर थिटा, त्याला पण डिवाइड कशाने करायचं आहे, कॉस स्क्वेअर थिटा अपॉन. आता इथं साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर आहे, मी कॉस स्क्वेअरला आधी लिहितो. ठीक आहे, काही अडचण नाही ना. कॉस स्क्वेअरला जर आधी लिहिलं तर काहीच अडचण नाही, याला आधी लिहायचं. ठीक आहे, इथं होईल मग कॉस स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा, मध्ये साइन आहे प्लस साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा. आलं बघा रे आन्सर. काय होईल आता, इथलचा कॉस स्क्वेअर थिटा आणि कॉस स्क्वेअर थिटा झाला कॅन्सल. बरोबर, म्हणजे इथं कोण राहिला 1 मायनस, हे बघा रे साइन अपॉन कॉस कोण असतं, tan square. त्याचा स्क्वेअर आहे, म्हणून इथं पण स्क्वेअर येईल. 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय सेम इथं रे कॉस कॉस कॅन्सल, काय राहिला 1 प्लस इथं साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर Tan square टॅन theta. स्क्वेअर थिटा इज इक्वल टू, अरे चेस आला का फॉर्म्युला बघा, 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. ठीक आहे. आता शेवट 7वा. आज आपण 7 फॉर्म्युले कसे वापरायचे ते शिकलो, आणि 7 फॉर्म्युलाचं प्रूफ, म्हणजे आता 7वाचं राहिलं आहे अजून प्रूफ आपलं, पण 7 फॉर्म्युलाचं प्रूफ आपण स्टडी केलं आज. ओके, उद्यापर्यंत हे 7 फॉर्म्युले पाठ करून टाका. उद्या आपण आणखीन काही डिस्कस करणार आहोत फॉर्म्युले आणि त्याच्यावरचे प्रॉब्लेम. आता 7वा नंबरचा फॉर्म्युला आहे टॅन 2 थिटा इज इक्वल टू, हे मला प्रूव्ह करायचं आहे, 2 टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. साइन 2 थिटाच्या फॉर्म्युल्यामध्ये इथं प्लस येतो बरं करे खाली, आणि टॅन 2 थिटाच्या फॉर्म्युल्यामध्ये इथं खाली कोण येतो, मायनस 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. ठीक आहे बच्चा बट. आता घ्या लेफ्ट हँड साईड, लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू टॅन 2 थिटा. बोला रे, टॅन 2 थिटा आलड अँगल, सॉरी कंपाऊंड अँगलचा फॉर्म्युला वापरायचा आहे मला. सो 2 थिटा कसं लिहू, थिटा प्लस थिटा, बरोबर का. चला मला सांगा रे कोणीतरी आता, टॅन 2 थिटाचा फॉर्म्युला काय होता, Tan A plus B. टॅन ए प्लस बीचा फॉर्म्युला वापरायचा. बरोबर, सांगा टॅन ए प्लस बी इज इक्वल टू काय असतं वरती, Tan A plus B अपॉन, 1 minus tan into A into tan into B. बरोबर, टॅन ए इंटू टॅन बी. आता इथं ए आणि बीच्या जागेवरती दोन्ही ठिकाणी कोण आलंय, थिटाचा आलाय. सो डायरेक्टली थिटा पुट करायचा तुम्हाला दोन्ही ठिकाणी. बरोबर, टॅन ए इथं एच्या जागेवरती थिटा, बीच्या जागेवरती थिटा. बरोबर, मग टॅन थिटा प्लस टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन थिटा इंटू टॅन थिटा. वरती सांगा रे, टॅन थिटा प्लस टॅन थिटा काय लिहू, 2 tan theta. 2 टॅन थिटा डिवायडेड बाय खाली 1 मायनस टॅन थिटा इंटू टॅन थिटा, सांगा काय लिहू, 2 tan theta. नाही मल्टिप्लिकेशन आहे खाली. Tan square Tan theta. square theta. येस, टॅन स्क्वेअर थिटा आला का आर बघा, 2 टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर. किती सोपं आहे बघा प्रूव्ह करायला. ओके, सो दिस आर द फॉर्म्युला नंबर 7. ओके, सो ह्या 7 फॉर्म्युल्यापर्यंत तुम्हाला प्रिपरेशन करायचं आहे. ठीक आहे, चालेल. आता मी तुम्हाला काय करतो, नोट्स शेअर करतो. सगळ्यांना समजलं लेक्चर, ऑल ऑफ यू. ठीक आहे, आज 10 मिनिटानंतर तुमचं केमिस्ट्रीचं लेक्चर चालू होईल बघा, बरोबर 11 वाजता. ठीक आहे, तोपर्यंत तुम्ही ब्रेक घेऊ शकता. चलो बाय बाय. हां बोला वैष्णवी. संडे MCQ ची मला क्वेश्चन पेपर लागत होता. चालेल करू. ग्रुपवर
हां हां आपल्या ह्या ग्रुपवरती शेअर करू आपण. हां बरं थँक्यू. ओके ओके चालेल ठीक आहे. मग 10 मिनिटानंतर तुम्ही परत जॉईन करा. चलो बाय बाय.